राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। माझ्यानंतर सर्वांनी म्हणा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण भगवान की जय। 1857च्या नंतर क्रांती पर्व काय झालं याचा आढावा घेत असताना आपण भारतामध्ये अनेक सुधारकांची चळवळ उभी राहिली, पण त्यामध्ये धार्मिक आपले संस्कार आणि सुधारणा हे दोनही सांभाळणारे असेही काही सुधारक होते. त्यापैकी आपण स्वामी विवेकानंदांचं चरित्र पहिल्या दिवशी पाहिलं. नवीन येणाऱ्या राज्याबद्दलचे अनेक तत्वचिंतक होते, विद्वान होते, पण अनेक जण विद्वान होते पण त्याप्रमाणे कार्यरत होतेच असं नाही. पण ज्यांनी तत्वचिंतन केलं आणि ज्यांनी कार्यही केलं अशा वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं. तिसऱ्या दिवसापासून आपण लोकमान्य टिळकांच्या चरित्राकडे पाहू लागलो. ज्यांनी स्वतःची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना नोकरी करून पोट भरणं सहज शक्य होतं तरी सुद्धा स्वतःला दारिद्र्याची चटकी घेतले आणि राष्ट्रीय शिक्षणाची शाळा निर्माण केली, महाविद्यालय निर्माण केलं, वृत्तपत्र निर्माण केली, वृत्तपत्रातून जनतेच्या बाजूनं अशा ठामपणे सातत्याने उभे राहिले. इंग्रजाचा रोष सातत्याने ओढवून घेतला, अनेक संकट ओढवून घेतली, तरी आपल्यातला सिंहपणा कमी होऊ दिला नाही. अनेक क्रांतिकारकांना त्यांनी तयार केलं. समाजाचं संघटन आणि समाजामध्ये तेजस्विता भरावी यासाठी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक दिन उत्सव अशा अनेक उत्सवांचं आयोजन व्यापक प्रमाणावर लोकमान्यांनी केलं. आणि आज सुद्धा जी निर्भीडता आपल्याला कधीतरी सापडते ती निर्भीड पत्रकारिता त्या काळात टिळकांनी करून दाखवली होती. कारण जेव्हा मुंबईमध्ये कामाठीपुऱ्याच्या आसपासच्या भागामध्ये प्रचंड दंगा झाला, दंग्याचं कारण साधं अगदी सरळ होतं. इंग्रजांनी अनेक गटांना चिथावलं होतं, उद्या भारत सोडून आम्हाला जायला लागलं तर राज्य तुमच्या हातात द्यायला आम्हाला सोपं झालं पाहिजे, म्हणून आतापासूनच हिंदूंना घाबरवून ठेवा, तुम्हीच राजे होतात आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना घाबरवत राहिलात तर आम्ही तुम्हाला काही करणार नाही. शिक्षा झाल्यासारखं करू, आम्ही मारल्यासारखं करायचं, तुम्ही रडल्यासारखं करायचं, आम्ही तुम्हाला पाठीशी घालू. हे एकदा वर्ण आश्वासन मिळाल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरनं, काय तर पालखी मशिदीवरनं जाताना वाद्य वाजली, आम्हाला त्रास झाला, काय ताबूताच्या ह्याच्यावरनं काहीतरी झालं त्याच्यावरनं आणि दंगा एकदा पेटला
की तो इतका भयानक असायचा. हजारो लोकांच्या घरादाराची मालमत्तेची विध्वंस होत, बायकांवर अत्याचार होत असत, देवळं फुटत असत. आणि याला प्रतिकार करण्यासाठी हिंदूंनी लाठ्या उचलल्या की सरकारचे पोलीस धावत येत असत. इकडे हिंदूंनाही अटक करायची, तिकडे यवनालाही अटक करायची. त्यांच्या शिक्षेमध्ये फार फरक असेल. म्हणून लोकमान्य त्या काळात निर्भीडपणे सांगत, सरकार जर निपक्षपातीपणाने न्याय करणार असेल तर इतक्या थोडक्या वेळामध्ये मुसलमानांच्या प्रार्थना स्थळात एवढ्या काठ्या कुठून आल्या याची तपासणी व्हावी. इतक्या तलवारी प्रार्थना स्थळामध्ये कशाला लपवल्या गेल्या होत्या याची तपासणी व्हावी. या प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या घरात असेल तर शस्त्रबंदीचा कायदा चालू असताना एवढ्या लोकांच्या घरामध्ये इतकी शस्त्र असताना तुम्ही काही केलं नाहीत हे तरी हो म्हणा. आणि पहिली खोडी त्यांनी काढलेली असताना त्याला फक्त प्रतिकार म्हणून आम्ही काहीतरी केलेलं असताना दोघांना तुम्ही समान शिक्षा देणार, याला न्याय म्हणत नाहीत, याला न्याय म्हणत नाहीत. आणि असा अन्याय जर सरकार करणार असेल तर मग तुमच्याकडे न्याय मागण्यापेक्षा मला माझे गणेशाचे शिवरायांचे भक्त असे ताकदवान करावे लागतील की तुम्हाला दंगलच काय दंगलीचा शब्द बोलता येणार नाही. या ताकदीनं टिळकांनी करून दाखवलं का. माणसं अशी जबरदस्त उभी केली, गणेशोत्सव असा जबरदस्त उभा केला की दंगा होण्याची शक्यता आली. ही सगळी मुलं ज्या पोरं काठ्या लाठ्या घेऊन जी बाहेर पडायचे, तडातड तडाखे लावायचे, दंगे इकडचे तिकडे उडवून लावले होते टिळकाने. अनेक घातक शत्रूंचं सारखं गणित चाललं होतं. या टिळकाला आवरा रे कुणीतरी, या टिळकाला आवरा. एका बाजूला पत्रकारिता ही जबरदस्त होती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कार्य होतं. काल आणखीन एक आपण टिळकांचं कार्य पाहिलं जे सहसा कधी टिळक चरित्रामध्ये सांगत नाही. टिळकांनी गरिबांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केवढं मोठं आंदोलन केलं. आणि 3 वर्ष जो महाराष्ट्राचा भयानक दुष्काळ होता, या भयानक 3 वर्षाच्या दुष्काळात शेतकऱ्यांची कर्ज माफ होणं, शेतकऱ्यांना अधिक पैसा आणि धान्य ते पुढच्या कालखंडासाठी मिळणं, या सगळ्यासाठी एक प्रचंड प्रांतव्यापी आंदोलन लोकमान्यांनी केलं आणि ते यशस्वी केलं होतं हेही आपण पाहिलं. काल आणखीन एका गोष्टीपर्यंत आपण आलो, ती म्हणजे प्लेग नावाचा रोग जो महाराष्ट्रामध्ये येऊन पोचला. या रोगाच्या निवारणाच्या नावाखाली इंग्लिश वजिरानं प्रचंड अन्याय केले, अत्याचार केले, लुटालूट केली, बेअब्रू केली समाजाची. याचा प्रतिशोध घेण्याचं जेव्हा चाफेकरांच्या मनात आलं तेव्हा त्यांच्या पाठीवरती शाबासकीचा हात ठेवून त्यांना प्रोत्साहित करून रँडचा वध तर घडवलाच, पण याच बरोबर यथाशक्ती या चाफेकरांना इंग्रज सरकारपासून दडवून ठेवण्याचाही खूप प्रयत्न केला. सफल नाही होऊ शकला. पण चाफेकरांचा मृत्यू, चाफेकरांची फाशी आणि रँडचा मृत्यू याबद्दल टिळक जे बोलत राहिले, इंग्रजाने अन्यायाचे वर्तन केले म्हणून आम्हास हे करणे भाग पडले आहे. त्यामुळे भारतीय तरुणांना कोणताही या ठिकाणी बोल लावता येणार नाही. रँडने जुलूमशाही केली होती. इंग्रजाचं म्हणणं एकच आहे, इंग्रजांवरती हा जो असंतोष तुम्ही समाजाचा जन्माला घालताय ती वाक्य मागे घ्या. मी कोणत्याही भीतीने माझी वाक्य मागे घेत नाही, कारण मी लिहिण्यानंतर विचार नाही करत, विचार करून लिहितो. मला माझी लेखणी वेगळी चालवायची गरज नाही. मग अशा वेळेला टिळक आपल्याला कारागृहात टाकावं लागेल. आमचा एक पाय नेहमी कारागृहातच आहे आणि दुसरा फाशीच्या घरात आहे. घरी आहे तो भगवंतानी दिलेला दिवस म्हणायचा इतकंच. आणि फक्त चाफेकरांसारख्या क्रांतीवीराची पाठराखण केली म्हणून 1.5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
टिळकांना 1.5 वर्षाची सक्त मजुरी, ठाण्याचा डोंगरीचा तुरुंग. अंगावरचे नेहमीचे कपडे उतरले गेले, पांढरा अंगरखा नाही, करवतकाठी धोतर नाही, आता पगडी, डोक्याला काहीच नाही. ते कायद्याचं डगलं अंगावर घालायचं. त्या कपड्याचा स्पर्श सुद्धा असं पोत अंगाला लागेल, चरचरेल असा तो स्पर्श असेल. कसे बसे धोतर जाडे भरडे नेसायची संमती होती. हाती पायी बेड्या घेऊन काम करायचं होतं. आपली मालमत्ता म्हणून एक ताटली आणि एक वाटी होती जेवणासाठी. लोकमान्यांचा देह तसा भरभक्कम होता, पण तुरुंगामध्ये जाताना त्याने जेलरला मुद्दाम सांगितलं, काँग्रेस पक्ष सर्वत्र पसरवण्यासाठी मी प्रचंड प्रचाराचे कार्य करतो, मी खूप प्रवास करतो, त्यामुळे अनेक आजार मला आहेत. मला कोणत्याही प्रकारे पोटाचे आजार वाढतील असं अन्न तुम्ही देणार नाही अशी इच्छा करतो. या उपर तुम्ही आणि तुमचं कर्म. सक्त मजुरी होती महाराज, 8-8 तास दळायचं होतं. टिळकासारखा LLB झालेला कायदे कौन्सिलचा माणूस हातामध्ये पायामध्ये ते कायद्याची डगली घालून दळणं करत बसला होता तंबरीच्या तुरुंगात. आणि पहिल्याच दिवशी जेवण जे आलं ते कांदा लसणीचा उग्र दर्प येणार जहाल तिखट असं काहीतरी कालवण आलं पानात आणि भाकरीचे तुकडे. टिळकाने जेलरकडे पाहिलं, जेलरनं तोंड चुकवलं. इथंच टिळकांना काय कळायचं ते कळलं. जेलरची इच्छा असली तरी वरच्या लोकांच्या आज्ञेपुढे काय करेल बिचारा. गोपाल कृष्ण. म्हणून पाण्याच्या भांड्यामध्ये भाकरीचे तुकडे बुडवून खायला सुरुवात केली. ते तिखट खाणं शक्य नव्हतं, ते शक्य नव्हतं. आणि आता आश्चर्य आहे का, त्यांच्या कोठडीवरचा पहारेकरी तो मुसलमान होता. हा लोहगावला राहणारा मुसलमान होता. मी कालच सांगितलं, असे दंगे घडवावेत आणि सतत इतरांना घाबरवत सोडावं, लुटत राहावं अशी इच्छा सगळ्याच मुसलमानांची होती असं मुळीच नाही. सज्जनतेवरती विश्वास ठेवणारे, सज्जनतेला पाठिंबा देणारे अशी ही अनेक माणसं होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच आहे की अशी माणसं मुसलमानांमध्ये असतात, अशी माणसं ख्रिश्चनांमध्ये असतात. मग तरी सुद्धा असं तुम्ही आक्रमक आपले बुवा का बोलता? कारण एकच असतं महाराज, की असतात हो माणसं, पण एकदा कट्टरवादी चिडले आणि युद्धाला उभे राहिले की ही माणसं फक्त आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्या कट्टरवाद्यांना थांबवायची ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे शेवटी वाचवावे आपण अशी अवस्था आहे. वेळ प्रसंगी प्रतिकार करायची वेळ येते, तुम्हा आम्हालाच हात वर करायला लागणार आहे. तो एखादा सज्जन आपल्याला पूर्वसूचना देईल, आधी बातमी देऊ शकेल, पण यापेक्षा कट्टर लोकांच्या हाताला थांबवण्याची क्षमता या बिचाऱ्या सज्जनांकडे नाही. म्हणून सावध राहावं लागतं. पण हा जो यवन होता, ज्याला माहिती आहे गणेशोत्सवावर दंगे झाले किंवा गणेशोत्सवा व्यतिरिक्त जर कोणी दंगे करून घाबरवायचा प्रयत्न केला तर टाळके फोडायलाच लाठ्या घेऊन उभा आहे टिळक आणि त्याची माणसं. पण त्याने जेव्हा लोकमान्यांना पाहिलं, मनामध्ये आठवलं की अरे, खेड्या पाड्यामध्ये दुष्काळाच्या वेळेला जे गरीब शेतकरी हीन दीन अवस्थेत गेले होते, त्यात अनेक मुसलमानही शेतकरी होते. टिळकांनी आंदोलन करून कर्जमाफी घेतली, ती काय फक्त हिंदू शेतकऱ्यांसाठी नव्हे. सरकारी कोठीतून धान्य सगळ्यांना मिळालं पाहिजे याच्यामध्ये काही फक्त हिंदू शेतकऱ्यांचा विचार नव्हता. सगळ्या गरिबांचा विचार करणारा माणूस आज सगळ्यांच्या घरापर्यंत धान्य पोचलंय. ते गरम भाकरी खातायत, भाजी खातायत, त्याच्याबरोबर कालवण खातायत. आणि हे करणारा माणूस मात्र पाण्याच्या भांड्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवून खातोय. कालवण बिचारायला खावत नाही. मनाला औदासिन्य झालं. तुरुंगाची ड्युटी संपल्यानंतर घरी गेला. आपल्याला कल्पना आहे त्या काळामध्ये कशी ती घरं असतील.
दाट गल्ली बोळामध्ये असं जाता जाता एक छोटस घर. पण अनेक मुसलमानांच्या घरी अशी प्रथा आहे बरं का. परिस्थिती श्रीमंती एका गरिबीची मान तो बघायचं नाही, पण एक नवऱ्याचा मान म्हणून नवरा घरात आला तर त्यांनी चप्पल काढून बाजूला उभं राहायचं. चप्पल बायको उचलून ठेवते. त्या बायकोनं आपल्या ओढणीनं चपलेवरची पटकन धूल बाजूला केली, चप्पल बाजूला ठेवली. खाटेवर बसला नवरा, शेजारी बसली बायको. क्या बात है जी, मुंह क्यों लटका के बैठे हो. आणि तो सांगतोय आपल्या बायकोला, काय करू ग अगं जेवायाचे हाल चालले ग, जेवायाचे हाल चालले टिळकांचे गे ते जेवायाचे हाल चालले टिळकांचे गे ते देव पाहुनी गे देव पाहुनी दुःखामध्ये देव पाहुनी दुःखामध्ये मन भरून येते मन भरून येते. नवऱ्याच्या मनामध्ये टिळकांचे हाल होत आहेत याचं दुःख पाहिलं बायकोनी. ती म्हणाली, इसलिए मुंह लटका रहे हो. अरे हम जैसी बायको चिंता काय को, हम बायको तू चिंता काय को. तिनं सकाळी उठून बरोबर छान गुळाचा खडा खोबरं एका पुरचुंडीत बांधून दिलं. तुरुंगात गेलात की हे गुळ खोबरं द्या, चांगलं कॅल्शियम शक्तिवर्धक आहे, त्यांना गोड खालता येईल. तिखट काही खाऊ नका म्हणा, भाकरी सुद्धा गुळ खोबऱ्याबरोबर खाल्ली तर चालते. आणि हा पठ्या दुसऱ्या दिवशी येताना काय आहे, तशी खिशे मोठे असतात. 50 दगड घेऊन आले तरी तसं फारसा फरक पडत नाही, पण काळजी वाटत होती ना गुळ खोबरं. बरं याला कोणी चुकून असं हात घालून विचारलं, गुळ खोबरं कशाला आणलंय. तर गणपतीच्या नैवेद्यासाठी सांगता येत नाही ना, हे तर कुठला गणपतीन कुठला नैवेद्य चालायचा आहे. तर गुळ खोबरं खिशात घेऊन आला खरा. सकाळची वेळ झाली, टिळकांना कामासाठी बाहेर काढलं, दळणं दळून परत जेवायच्या वेळेला आत आणलं. नेहमीचा तो वाढपी बचाक 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 वाढणारा त्याने घाणती भाजी वाढली. टिळक शांत होते. आज त्यांनी जेलरकडे पाहिलेही नाही. हे 1.5 वर्ष आहे. गजानना पाण्याचं भांड घेतलं आणि त्याच्यात आता भाकरी बुडवणार. तेवढ्यात कोठडीच्या असं दारात उभं राहून तोंड पटांगणाकडं, पाठ तुरुंगाच्या दाराकडं, खिशातला तो पुरचुंडा काढला, असंच मागे टाकून दिला. टिळकांच्या पानासमोर पडली पुरचुंडी. त्यांनी उघडली, गुळ खोबरं पाहिलं. ए वेड्या, ते घेऊन तसेच आले. असलं काही करू नकोस, जेलरला कळलं कायमची नोकरी जाईल. तो उलटाच उभं राहून इकडून हात धरला. कोई भगत भगवान को दे दे तो भगवान क्या वापिस देता है क्या. अरे भगवान और भगत की बात छोड़ यार, कशाला बाकी बात मत बोल. हम आपको भगवान मानते हैं ना, आपको खाना पड़ेगा. ते वेड्याचं वेड प्रेम पाहिलं हो. टिळक रोज गुळ खोबरं खाऊ लागले भाकरी बरोबर. आता शक्ती चांगली मिळायला लागली. पण महिन्याभरामध्ये टिळक मिटले. नको तुझं गुळ खोबरं का, मेल्या रोज गुळ खाऊन तोंड आलंय. याचं काय करू. त्या संध्याकाळी लवकर जाऊन बायकोला सांगितलं, बायको बायको चिंता काय को, काय चिंता हो गई. तोंड आलं ना त्याचं. मेरी जैसी बायको तो चिंता काय को म्हणजे काय. आता सोपं करूया, साखर देऊया गोळाच्या ऐवजी.
बदाम देऊया, उष्णता कमी होऊन जाईल, बदाम साखर घेऊन जा रोज. सच्ची तुम जैसी बायको. भाषण पुरे, चला. खरंच 1.5 वर्ष हा पठ्या रोज साखर बदाम किंवा गोड खोबरं रोज आणायचा. 1.5 वर्षांनी जेव्हा केव्हा टिळकांची सुटका झाली तेव्हा टिळकांनी मुद्दाम त्याला जवळ बोलवून सांगितलं, कधी सुट्टीवरती पुण्याला आलास वाड्यावर येऊन जा बरं आमच्याकडे. हा शाबास. पण शेवटी गुळ खोबरं असो नाही तर बदामाची साखर असो रोज मिळत होतं मूठभर, पण काम असं करावं लागत होतं की अंगातली शक्ती खर्च करावी लागत होती परातभर. शरीर इतकं क्षीण झालं होतं आणि इंग्रज सरकार सुद्धा असं लबाड लेखाचं त्यांनी मध्यरात्री गुपचूप त्यांना मुंबईतून पुण्याला अंडण घराच्या दारात सोडून दिलं. बाहेर कोणाला माहीतच नाही. अहो सगळ्यांना माहीत होतं यांनी आधी जर जाहीर केलं असतं तर मुंबई ते पुणे मिरवणूक निघाली असती. टिळकाची प्रसिद्धी होऊ नये या दृष्टीनं सगळा प्रयत्न चाललेला होता. मध्यरात्रीच पुण्यामध्ये आणून सोडून दिलं. कुणाला माहित नाही बाहेर. टिळकाने बाहेरनच कडी वाजवली. तो आतला रखवालदार विचारतो कोण पाहिजे. म्हणले मेल्या जरा डोळे मोठे कर का तुझा मालक आहे बाहेर उभा. त्यांना ओळखता येईना इतकी तब्येत खांबलेली. पटकन दार उघडून त्यांना आत काय घेतलं, पाया काय पडला, पण वरचा माडीचा जिना चढताना सुद्धा पाय लटलटत होते. इतकी तब्येत विचित्र बिघडली होती खरी. आणि टिळक आलेले फक्त पुण्याला कळले मात्र. टिळकांच्या घराच्या दारासमोर टिळकांना फक्त बघण्यासाठी जी रांग लागली त्या सगळ्यांना भेटून मी छान आहे हे म्हणायला 4 दिवस गेले. कल्पना करा. पुण्यातून नाही, मुंबईतनं काय, साताऱ्यातनं काय, जिथून जिथून ज्यांना ज्यांना जमेल तिथून. मुंबईचे अनेक पारशी येले, पाववाला, बाटलीवाला, त्याचे पारशाची टोपी घालून रांगेत उभे असायचे, हार वगैरे घेऊन. अरे हे तिलक आला काय रे, हा आतमध्ये तर बाहेर ओके रे, तिलकला हार घालायचं की रे. हे पारशा तुझं इथं काय काम आहे. मग काय तिलक काय तुमचा एकट्याचा असा. सगळ्यांचं म्हणणं एक होतं, ज्या माणसाने सगळ्याच्या दुःखासाठी काम केले त्याचा सत्कार करण्यासाठी एकानेच का जावं. नाही हो, कोण सांगत इतिहास. आपले प्रसिद्ध कवी विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज, त्यांनी त्यांच्या काव्य संग्रहामध्ये एक दुःखानं कविता लिहिली आहे. अलीकडच्या काळात त्याला काय म्हणतात, मुक्त काव्य. कुसुमाग्रजांनी लिहिल्यावर आहे हे मुक्त काव्य असं लिहिलंय. संध्याकाळी अंधार पडल्यावर गावातले सगळे पुतळे एकत्र आले आणि आसवं ढाळू लागले. फुले म्हणाले, शेवटी मी फक्त माळ्यांचाच झालो. सगळ्यांसाठी काम करूनही मी माळ्यांचाच राहिलो. आंबेडकरांनी पण डोळे पुसले, म्हणाले मी फक्त महाराजांचा बौद्धांचाच झालो. मी सगळ्यांसाठी प्रार्थना करत होतो. टिळकांनी पण डोळे पुसले, अरे मी पण सगळ्यांसाठी काम करत होतो पण मी चित्पावनांचा राहिलो. बाकीचे कोणी मला काही विचारीनात. शिवाजीराजेंनी थोडे डोळे पुसले. मला सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीत बसवून बसतो, त्याची कामं करून घेतोय, तर काय करू मी तरी. असे सगळे रडत असताना महात्मा गांधी म्हणाले, ही कविता आहे बरं का, मनावर नका घेऊ फार. शिरवाडकरांची कविता. महात्मा गांधी म्हणाले, त्यांनी त्यांच्या पंचांनी सगळ्यांच्या डोळ्यातली पाणी टिपलं आणि म्हणाले, बाबांनो भाग्यवान आहात रे, भाग्यवान आहात. तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी किमान एक एक तरी जमात आहे. माझ्या पाठीशी
सरकारी कार्यालयातल्या भिंती गांधीला टांगण्या पलीकडं काही केलं नाही. पुढच्या लोकांनी दांड्या पुरता फक्त कॉईन वापरायचा, नंतरच्या काळात लटकवून टाकायचा. काय ते बिचाऱ्याची अवस्था. प्रहसन सोडून द्या, पण हे काम करणारे सगळ्यांच्यासाठी असलेल्या टिळकांना बघायला ही गर्दी. आव आम्ही देवाला साकडं घातलं, आम्ही देवाला साकडं घातलं आणि देवानं आमचं ऐकलं. अव देवानं आमचं ऐकलं. वनवासातून रामप्रभू जसं, वनवासातून रामप्रभू जसं, तसं आमचं टिळक महाराज आलं, आमचं टिळक महाराज आलं, हे आमचं टिळक महाराज आलं, हे आमचं टिळक महाराज आलं, आमचं टिळक महाराज आलं. काका महाराजाच्या महाली जाऊ, हे महाराजाच्या महाली जाऊ, डोळ भरून त्याला पाहू, डोळ भरून त्याला पाहू, अश्रूंनी न्हावू घालू, अश्रूंनी घालून न्हावू. हे सोनेरी सपान पडलं, आमचं टिळक महाराज आलं, सोनेरी सपान पडले, आमचं टिळक महाराज आलं, टिळक महाराज आलं. आपण कल्पना करू शकता काय जनसंमर्द असेल, काय लोकांचं प्रचंड प्रेम. 4 दिवस टिळक खालच्या मजल्यावरती खुर्ची टाकून बसले होते. रांगाने माणसं यायची, फुल ढवून. घरातली माणसं म्हणली, टिळक अहो जरा जेवायला तरी या. माणसं 2-2 तास रांगेत उभी आहे. इथेच मला आणून द्या काही सफरचंद. चंद सफर के लिए सफरचंद काफी है. तिथेच बसून फळ खायचे, तिथेच बसून हे. आणि या सगळ्या गर्दीत तो पहारेकरी दिसला. तो बहुतेक सुट्टी काढून आला होता. आता तो नेहमीच्या वेशात नाही, त्या खाकी ते टोप्यात, तो साध्या वेशामध्ये होता. त्याला पटकन ओळखला नाही. तर समोर येऊन बसला, एक पुष्पगुच्छ असा दिला. तिलक साहब पहचाना क्या? अरे तू इथे, छुट्टी पे आ गया, आपने बोला था ना आ जाओ. आ गया. बाकी कोणासाठी उठले नसतील, पटकन उठले. शेजारचं कपाट उघड रे, एक तुला एक प्रेमाची भेट द्यायची आहे. नाही नाही जी, मोठ्या माणसासाठी आम्ही नुसतं काय एवढंसं काहीतरी केलं. भेट कुठली नाही चाहिए. तुझं घेताना मी काही बोललो? मी देतोय तेव्हा बोलायचं नाही तर क्या कर रहे हो बाई. आणि आतून एक धोतर जोडी, शाल जोडी काढून त्याला दिली. डोक्यालाच हात लावला त्यानं. ये मैं कब पहनूंगा धोती और ये शाल जोड़ी, कुछ मत बोल, जाओ. आणि या पठ्ठ्याने आपल्याला ते वापरायला मिळणार आहे का नाही हा मुद्दाच महत्वाचा नाही. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला उपहार दिलाय याचाच तो आनंद. बास. त्याने आपलं त्याच्या त्या रुमालात गुंडाळलं. चालता हूं जी, चालता हूं. तो भेटून गेला. घरातल्याही अनेकांना त्याची ओळख करून दिली. याच्यामुळे वाचलो रे बाबा, नाही त्या तिपटाने तिथंच मेलो असतो. रोज गुळ खोबरं आणून द्यायचा, बदाम साखर आणून द्यायचा. खूप काळजी केली बरं या पोरानं माझी. कौतुक झालं. लोकमान्य टिळकांच्या आठवणी ज्या लोकमान्यांच्या निधनानंतर काही काळातच संग्रहित केल्या गेल्या, त्या आठवणी सांगण्यासाठी हा आला होता पुण्यात. केळकरांना त्यांनी आठवण सांगितली. केळकरांना आठवण का सांगितली? कारण पुढे केसरीचे उत्तराधिकारी किंवा संपादक म्हणून काम काही काळ नची केळकर पाहत होते.